हसून हसून पोट दुखेल. टचस्क्रीनची संकल्पना भारतात सर्वप्रथम कुणी मांडली? दादा कोंडके यांनी 1978 बोट लावेन तिथं गुदगुल्या. गब्बर ए हात मुझे दे दे ठाकूर, ठाकूर वैतागून घे, माझे हात घे, वीरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे हात घे, सगळे हात गोळा कर आणि दुर्गामाता बन. गब्बर माफ कर यार, तू तर खरंच खूपच सेंटलमेंट झालास. एकदा धर्मेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेंद्रला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो. कुत्ते कमीने. चोर शांतपणे म्हणतो, ठीक आहे, कमी नेतो. मल्लिका शूटिंगसाठी स्टेशनवर आली होती. तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला. भिकारी, ताई 1 रुपया द्या. मल्लिकाने त्याला 1000 रुपये दिले. तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकाऱ्याला 1000 रुपये का दिलेस? मल्लिका म्हणाली, पहिल्यांदाच कुणीतरी ताई म्हणाले. रजनी, माझ्यासाठी ह्या जगात सर्व काही शक्य आहे. मकू, असं म्हणतोस का रे रताळ्या? मग मला एका गोलाकार खोलीत कोपऱ्यात बसून दाखव. हो 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 हो. मक्याला सिगारेटचे व्यसन लागले. वडिलांनी त्याला रामदेव बाबांचा क्लास लावला. मक्या आता पायानेही सिगारेट पितो. एका ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला, तुला कुठंतरी पाहिलं आहे. भिकारी खूप हसला आणि म्हणाला, साहेब, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. भिकारी बाईला, मॅडम 5-10 रुपये असतील तर द्या. बाई, लाज नाही वाटत? एवढा स्मार्ट, सुंदर, हँडसम तरुण असून भीक मागतोस. भिकारी खुश होऊन, ठीक आहे, मग किस द्या. भिकारी, साहेब 1 रुपया द्या ना, फक्त 1 रुपया. साहेब, माझी लायकी बघून तरी माग. 1 रुपया काय मागतोस? भिकारी, 10 रुपये द्या साहेब, 10 रुपये द्या. साहेब, अबे जरा तुझी लायकी बघून माग की. ज्यांची लग्न झालेली नाही त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर चर्चा करू नये. हे लग्नाचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त सांगतात. विनाकारण जीव घाबरून जातो. मग पुण्यात एकदा एका कॅन्टीनमध्ये 2 मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, अय्या तू कोण? गच्चीवर मक्याचे दाणे ठेवले. चिवताईसाठी खाल्ले का बघायला गेलो तर त्याचे पॉपकॉर्न झाले होते. मग काय मागवली बियर? गण्या, अरे गुटखा लय महाग झाला आता, काय करायचे? विन्या, त्याला काय मग अर्धा तास लेट थुकायचं. गण्या, कसं चालू आहे रे तुझं आयुष्य लॉकडाऊनमध्ये? बंड्या, एकदम मस्त. तुझं सांग गण्या. तुझी वहिनी मारायला लागते तर बाहेर पळतो आणि पोलीस मारायला लागलं तर घरात पळतो. एकदा चंप्या एका नदीकाठी गेला आणि नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली. त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं. म्हणून त्याने नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला, पाण्यात मगरी आहेत, नदीत उडी मारू नये. च्या माईला आजकाल बऱ्याच पोरांच्या गाड्यांवर पोरी फिरताना दिसतात आणि आमच्या गाड्यांवर कधी पेंडीचं पोतं, कधी खताचं पोतं, तर कधी गवताचं वजं. हाणकिक उडीव धुरळा. एकदा मुलगा कितीही व्यस्त असला तरी थोडा वेळ काढून समोर येणाऱ्या मुलीकडे पाहतोच. याला माणुसकी म्हणतात. बंड्याच्या पायाचा हाड तुटला होता. तो हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाडं तुटलेली होती. बंड्याने कुतूहलतेने विचारलं, तुम्हाला 2 बायका आहेत का? दिवसा ढवळ्या आपलं घर फोडलं तरी शेजाऱ्यांना पत्ता नसतो, पण एके दिवशी एखादी आयटम घरी आणा, अख्ख्या गावाला माहिती पडतंय. मला आज एक मुलगी आय लव्ह यू बोलली. तिचं नाव आहे होय, मी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही सांगा गावाला. आंब्याचा सीझन संपला, आता खांब्याचा सीझन सुरू. मुलगी रोमॅन्टिक मूडमध्ये, जानू माझ्यासाठी एखादी पोएम म्हण ना. मुलगी, गोरी गोरी पान फुलासारखी छान, समोरच्या टपरीतून मला एक गाय छाप आण. जालनामध्ये जोरदार पावसानं जबरदस्त नुकसान, 10-12 जणांची गायछाप भिजली.
गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं, शुक्र करो की मेरी कोई मुमताज नहीं, वरना हर गली में एक एक ताजमहल होता. त्यावर बाळ्याची कमेंट आली, घरात संडास बांध आधी. शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा आणि रात्रीचे मित्र कमी करा, असे उपदेश डोस ऐकल्यावर आम्ही निर्णय घेतला की रात्रीच्या मित्रांसोबत पहाटेपर्यंत बसायचं. हा मे महिना मोठा विचित्र आहे. कोणी बायका माहेरी गेली म्हणून खुश आहे, तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलं म्हणून खुश आहे. गणपतराव, काय हो वसंतराव, तुमच्या सकाळी सकाळी तंबोरा घेऊन कुठे गेल्या? वसंतराव, सेंट्रल जेलमध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना. गणपतराव, असं होय, सरकारनं कैद्याची शिक्षा आणखीन कडक केली रे. काल एक दृष्ट बघून फार चिंता वाटली. आपण हळूहळू आपल्या गोष्टी विसरत चाललोय. काल एका मुलाने आईस्क्रीमचा कप घेतला आणि त्याचं झाकण न चाटताच फेकून दिलं.